बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला। बुद्धाची कपिल वस्तु शाक्य वसती स्थान, शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान। महामाया अन प्रजापतिया दोघीही कुलवान। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, शुद्धोधनाशी विवाह झाला दोघीही रूपवान। आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान। मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली, स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली। शुद्धोधनाच्या रंगमहाली नटून थटून गेली, त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली। सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले, पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला, इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला। त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला, पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला। महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ, लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ। बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले, असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले, चरण तयाचे स्पर्शून वदले बुद्धच अवतरले। मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले, अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले। या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला, भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला। जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार, कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी।